गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा आज आपण टेक्नॉलॉजी ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स या विषयाबद्दल जाणून घेणार आहे वन शॉट मध्ये. ओके, वेलकम टू मंथन युट्यूब चॅनल. सर्वात पहिले जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसेच जर तुम्ही रेग्युलर व्ह्युअर असाल आणि तरी सबस्क्राईब करायला नसाल तर हा अन्याय आहे, आणि हा अन्याय तुम्ही करू नका. ओके, म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तुम्ही कोणत्या कॉलेजमधून बघत आहे तो व्हिडिओ सांगा. त्यानंतर तुम्ही कोणत्या कॉलेजमधून व्हिडिओ लेक्चर करत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके, व्हिडिओ किती हेल्पफुल ठरत आहे ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. नंतर कोणकोणत्या सिरीजची तुम्हाला नीड आहे, फोर्थ सेमिस्टर साठी कोणता सब्जेक्ट तुम्हाला घ्यायची आवश्यकता आहे ते पण कमेंट थ्रू नक्की सांगा. कमेंट इंटरॅक्टिव्ह बनवा, म्हणजे मी पण तुम्हाला कमेंट थ्रू रिप्लाय देत राहील. ओके, चला तर बघूया आपण. ASDS 232 आहे तुम्हाला. ओके, आता प्रेझेंट डेली स्टेटस. सुरुवातीला आता प्रेझेंट डेली स्टेटस म्हणजे हे काय आहे? आता तुम्हाला एक समजलं असेल की बा सध्या म्हणजे डेअरीचं स्टेटस काय आहे, की बा किती लोक त्याच्यावर डिपेंडेंट आहे, किती मिल्क प्रोडक्शन होतं, बफेलोच्या किती व्हेरायटी आहे, नंतर ब्रीड आहे, त्यानंतर काऊच्या किती ब्रीड आहे. ओके, अशा तुम्हाला सर्व गोष्टी ध्यानात ठेवावं लागणार आहे. हिच्यात थोडं व्हॅल्युएशन ध्यानात ठेवून लागणार आहे, थोडंफार मिनिमम प्रमाणात. आता सुरुवातीला एक ध्यानात ठेवा, आपल्या भारतामध्ये जी पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनचा 75% जी पॉप्युलेशन आहे ही 75% पॉप्युलेशन ही रुरल एरियामध्ये राहते. ओके, म्हणजे गावाखेड्यात राहते. आणि त्या गावाखेड्यात राहणाऱ्या पॉप्युलेशन मध्ये 80% पॉप्युलेशन ही फार्मिंगवर किंवा लाईव्हस्टॉक वर डिपेंडेंट आहे. फार्मिंग प्लस लाईव्हस्टॉक. ओके, फार्मिंग प्लस लाईव्हस्टॉक वर डिपेंडेंट आहे. तर मग ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर ओव्हरऑल आपण ऍग्रिकल्चर सेक्टरवर 66% पर्यंत डिपेंडंट आहे. आता हे व्हॅल्युएशन तुम्हाला लिहायचंय की बघ किती लोक ऍग्रिकल्चरवर, त्यानंतर डेअरीवर डिपेंडंट आहे ते. आता आपला भारत मिल्क प्रोडक्शन मध्ये कितव्या नंबरवर आहे? ते आपण व्हॅल्युएशन नंतर बघू. आता बफेलोचे जे सगळ्यात जास्त ब्रीड आपल्याकडे जर असतील तर ते बफेलोचे आहे. ओके, बफेलोच्या, त्यानंतर काऊच्या, त्यानंतर शीपच्या, त्यानंतर गोटच्या. ओके, किती किती ज्या म्हणजे ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे त्या ब्रीड किती, तर त्याच्यातून 43 ब्रीड या कॅटल म्हणजे कॅटलचे आहे 43 ब्रीड. त्यानंतर बफेलोच्या ज्या आहे 16 ब्रीड. त्यानंतर शीपच्या ब्रीड आहे त्या 43 आणि गोटच्या ज्या ब्रीड आहे त्या 34. या मग तुम्ही म्हणून सर आपल्या याच्यातच तर जास्त भरतात, पण रिकॉग्नाइज की बाबा त्यांच्याबद्दल आपल्याला वेल माहिती आहे, वेल कॅरेक्टर सुटेबल. आता जे मिक्सचर ऍड मिक्सचर वेल आहे त्या नाही, वेल म्हणजे त्याचे कॅरेक्टर फुल्ली जे डिस्टिंग करतात, जे प्युअर लाईन म्हणू शकतो आपण की कसे प्युअर लाईन. ओके, मिक्स वाले नाही, प्युअर लाईन, प्युअर कॅरेक्टर जे दाखवतात ते 16 आहे. मग त्यातून सर महाराष्ट्रामध्ये किती? ओके, आता हे झाले ऑल ओव्हर इंडियामध्ये. आता मग हिच्यातून महाराष्ट्रामध्ये किती हे पण ध्यानात ठेवावं लागेल ना. तर हिच्यातून महाराष्ट्रामध्ये कॅटलच्या ब्रीड आहे त्या आहे 6. त्यानंतर कॅटलच्या ब्रीड आहे 6. त्यानंतर बफेलोच्या ब्रीड आहे 3. त्यानंतर एक शिपची आहे आणि 4 गोटचे आहे. एक शिपची आहे 4 गोटचे आहे. ह्या ब्रीड तुम्हाला जर आता ध्यानात ठेवल्या तर ठेवा, कारण की व्हॅल्युएशन आहे तुम्हाला एवढं प्रेझेंट स्टेटस मध्ये थोडंफार लिहावं लागेल. आता आपल्या डेली जी एका ह्युमन साठी म्हणजे एका सिंगल पर्सन साठी 374 ग्राम 374 ग्राम पर पर्सन हे काय आपली नीड आहे, एवढं दूध आपल्याला लागतंय. ओके, म्हणजे एवढं दूध आपल्याला लागतंय. त्यानंतर
आता जर पाहिलं तर जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन ऍग्रिकल्चर हे 16 ते 17% ओव्हरऑल जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन करतं. किती? 16 ते 17%. त्यातच लाईव्ह स्टॉक ऍग्रिकल्चर जीडीपी मध्ये 27% पर्यंत वर्क करतं. ओके, 27% पर्यंत वर्क करतं. आणि लाईव्ह स्टॉक सेक्टर इन जीडीपी, लाईव्ह स्टॉक सेक्टर हे जीडीपी मध्ये 5 ते 4% पर्यंत कॉन्ट्रीब्युट करतं. आणि तेच मिल्क इंडस्ट्री लाईव्ह स्टॉक विचार, आता लाईव्ह स्टॉक मध्ये मिल्क इंडस्ट्री किती पर्सेंट? 70%. ऍग्रिकल्चर मध्ये लाईव्ह स्टॉक 27% लाईव्ह स्टॉक मध्ये. त्यानंतर ओव्हरऑल जीडीपी मध्ये लाईव्ह स्टॉक किती पर्सेंट? 5%. आणि 70% मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. आता आपल्याला मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट शिकायचं म्हणून याच्याबद्दल आपण माहिती करून घेतली. ओके, आता क्वेश्चन बस झालं. तुम्हाला प्रेझेंटेटर्स बद्दल माहिती एवढी तर तुम्ही फेकणारच मला माहिती आहे. एम्प्लॉयमेंट जनरेशन करतात या गोष्टी तुम्ही तर लिहिणारच. ओके, आता पहिला प्रश्न पाहू. डिफाईन होमोजेनायझेशन इन लिस्ट मेरिट्स अँड डिमेरिट्स इन डिटेल. तर आता होमोजेनायझेशन म्हणजे काय? तर मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. होमोजेनायझेशन म्हणजे काय? समजा आपलं हे मिल्क आहे, आणि हे मिल्कचे पार्टिकलची साईज व्हॅरी करते. बरोबर आहे. कुठं म्हणजे बोल्ड पार्टिकल असतात, कुठं थोडे स्मॉल असतात. तर मग या पार्टिकलला होमोजेनाइज करायचं म्हणजे सारखं करायचं, एकसारखं करायचं. तर मग एकसारखं म्हणजे किती? 2 मायक्रॉन किंवा त्याच्यापेक्षा कमी एवढी साईज करायची. तर मग हे काय करतात? एका वॉल मधून टाकतात प्रेशराइज एअर प्लस मिल्क. याच्यातून काय करतात? पास करून त्याची साईज काय होती? रिड्यूस करतात. ओके, लेस करतात. मग ते काय होतं? होमोजेनाइज होतं. मग होमोजेनाइज करायचं कशासाठी? ओके, हे समजलं तुम्हाला होमोजेनायझेशन. तर मग ते करायचं कशासाठी? प्रिव्हेन्शन क्रीम सेपरेशन. म्हणजे आता काय होतं, जर समजा इथून तिकडे जर ट्रॅव्हल करायचं असलं तर मग ते हळूहळू काय होतं, समजा जर मिल्क हलवलं तर काय होतं? क्रीम बाहेर येते ना. मग काय होतं? ते क्रीम बाहेर प्रिव्हेन्शन ऑफ क्रीम सेपरेशन. ओके, त्यानंतर इम्प्रूव्ह डायजेस्टिबिलिटी. आपली डायजेस्टिबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी पण जे स्टमक मध्ये डायजेशन आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी, पुन्हा इन्फंट म्हणजे लहान लेकराला खाऊ घालण्यासाठी हे जे मिल्क आहे हे खूप महत्वाचं असतं. त्यानंतर इनहान्स बॉडी अँड फ्लेवर. आता हेवियर बॉडी बनवण्यासाठी, रिच फ्लेवर आणण्यासाठी, एकसारखा फ्लेवर आणण्यासाठी, क्रीमियर अपीअरन्स आणण्यासाठी हे वापरलं जातं. इन्क्रीज व्हाइटनिंग पॉवर. ओके, मग काय होतं? हे सारखं असले ते ब्राईटनेस वाढती. त्याची काय होती? ब्राईटनेस काय होती? वाढती. ओके, म्हणजे व्हाईट होतो. ओके, स्टेबिलिटी एक म्हणजे एक सारखं लिक्विड होतं. एक ध्यानात ठेवा, जे दूध आपण काढून आणतो ना ते एक सारखं होत नाही. तर मग ते एक सारखं ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? होमोजेनायझेशन करावं लागतं. होमोजेनायझेशनचे मग आता डिमेरिट्स काय? किंवा जर समजा होमोजेनाइज करायचं म्हटलं तुम्हाला त्याच्यावर प्रोसेसिंग करायला लागेल. प्रोसेसिंग करल्यामुळं काय होते? इन्क्रीज काय होईल? इंक्रीज इन कॉस्ट. ओके, कॉस्ट इंक्रीज होईल कारण की वेगवेगळ्या मशिनरीज लागतील, डबल तुम्हाला ते प्रोडक्शन करावं लागेल, मेंटेनन्स करावं लागेल. त्यानंतर स्लीवेज डिफिकल्टी डबल काय होईल? स्लीवेज ना, ओके, स्लॅवेज डिफिकल्टी म्हणजे काय? की जर समजा ते तुम्ही एवढं प्रोसेसिंग केल्यानंतर अनसोल्ड गेलं, जर विकले नाही गेलं तर तुमचं तिथं तोटा होतो. ओके, त्यानंतर फ्लेवर डिफेक्ट. एखाद्या वेळेस काय होतं? फ्लेवरचा डिफेक्ट येतो. आपण समजा वॉटर बॉटल मधून पाणी पितो, पाणी जर जास्त वेळ जर हलवलं असं, ओके, असंच जर हलवलं पाणी तर आपण काय होतो? चांगली चव नाही लागत त्याला. बरोबर आहे. मग त्याचा फ्लेवरचा डिफेक्ट येऊ शकतो ना होमोजेनाइज केलं म्हणल्यावर. त्यानंतर सनलाईट, नंतर ऍक्टिव्हेटेड फ्लेवर डिफेक्ट, त्यानंतर रिड्यूस हीट स्टेबिलिटी. त्याची हीट स्टेबिलिटी काय होते? रिड्यूस हीट स्टेबिलिटी. ओके,
अरे समजलं, कॉस्ट स्लीवेज म्हणजे जर अनसोल्ड गेलं तर, ओके, हा शब्द तुम्हाला नवीन असं आपल्यासाठी पण नवीन आहे, अनसोल्ड गेलं तर. ओके, समजला असं कमेंट करून सांगा. अरे समजा क्या बिडू. नंतर व्हॉट इज पाश्चरायझेशन म्हणजे काय? कोणाला पाश्चरायझेशन माहित नाहीये? ज्याला माहित नाही पाश्चरायझेशन, हातवरी करा, कमेंट मध्ये हातवरी करा. मग हे बा छडी हो म्हणा सर, कसे मारसान फोनाच्या आत घुसून जाऊ दे बा, मोबाईल फुटत, डबल व्हिडिओ रेकॉर्ड कशावरून करा. ओके, तुमचा आता उद्याच पेपर सुटेल सर, आम्ही तर मस्त पार्टी करणार, मला पण इन्व्हाइट करा पार्टीमध्ये. ओके म्हणा सर, काही देऊ नाही शकलो, पार्टीत देऊ. ओके, या पाश्चरायझेशन म्हणजे काय? पाश्चरायझेशन म्हणजे असं सूप पण गरम करणं, सूप पण थंड करायचं. काय करायचं? इन्स्टंटली गरम करायचं एखाद्याला, लगेच थंड करायचं. ओके, म्हणजे हीट द्यायची आणि लगेच बर्फ टाकायचा, त्याला काय म्हणतात? पाश्चरायझेशन. त्याला म्हणत नाही, आता तुम्हाला सांगतो त्याची डेफिनेशन काय, की आपल्याला काय करायचं पाश्चरायझेशन मेथड मध्ये 63 डिग्री किती? 30 मिनिटाकरता गरम करायचं आणि लगेच इन्स्टंटली 5 डिग्रीवर कूल करायचं. आणि तेच 72 डिग्री 15 सेकंदाकरता, किती? 15 सेकंदाकरता करायचा आणि त्यानंतर डायरेक्ट कूल करायचा 5 डिग्रीवर. तर हे जी प्रोसेस घडते याला काय म्हणतात? पाश्चरायझेशन मेथड. तर पाश्चरायझेशन मध्ये याला म्हणतात लॉंग टेम्परेचर लॉंग टाइम. ओके, लो टेम्परेचर लॉंग टाइम काय म्हणतात? लो टेम्परेचर लॉंग टाइम. त्यानंतर हाय टेम्परेचर, याला काय म्हणतात? हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम, HHST, हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम. ओके, या प्रोसेस काय? ह्या दोन पाश्चरायझेशनच्या मेथड आहे. ओके, याला म्हणतात काय? पाश्चरायझेशन. अरे समजलं? या व्हॅल्यूज ध्यानात ठेवावं लागणार. हे म्हणजे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे की ज्या तुम्हाला आठवणीतच करून ठेवावं लागणार आहे. मग त्यातूनच प्रश्न आहे, व्हॉट इज HT काय? व्हॉट इज HTST म्हणजे हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम. तर मग हिच्यात काय करावं लागेल? 72 डिग्री 15 सेकंदासाठी. ओके, 15 सेकंदासाठी, त्यानंतर डायरेक्ट इन्स्टंटली 5 डिग्रीवर कूल करावं लागेल. ओके, लगेच याला काय म्हणतात? हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम. मग याचे ऍडव्हान्टेज काय? कंटिन्युअस प्रोसेस आहे. लार्ज व्हॉल्यूम मिल्क आपण प्रोसेस कंटिन्युअसली करू शकतो, फास्ट प्रोसेस करू शकतो किंवा 15 सेकंदाचा टाइम आहे. एनर्जी इफिशियंट आहे, रिजनरेट सिस्टम आहे, 85 ते 90% हीट, म्हणजे जेवढी आपण हीट टाकू तेवढी वर्किंग मध्ये जाते. ओके, त्यानंतर स्पेस सेव्हिंग आहे, म्हणजे जी जागा आहे ते लेस स्पेस लागतो ना, स्पेस सेव्हिंग आहे. जर समजा लॉंग टाइम लो टेम्परेचर लॉंग टाइम असलं तर मग आपल्याला स्पेस मोठा लागेल. ओके, कारण की 30 मिनिटासाठी प्रोसेस करावं, ही 15 सेकंदासाठी. 15 सेकंद काय? एका पाईपातून असं समजा, या पाईपातून नुसतं 5 जरी केलं 15 सेकंद जातात, पण 30 मिनिटासाठी ठेवायचं म्हणल्यावर स्टोअरसाठी एवढं आपल्याला ते लागन, मोठी जागा लागन. ओके, एवढी जागा लागन. ओके, आणि 15 सेकंड या पाईपातून गेलं तर 15 सेकंद होऊन जातात. ओके, लोअर लॉस कमी होईल, कूल सिस्टम मिनिमाइज द मिल्क लॉसेस ड्युरिंग. त्यानंतर प्रिसाइज कंट्रोल, बरोबर आपण ते कंट्रोल ठेवू शकणार. त्यानंतर की प्रोसेस करण्यासाठी काय करावं लागेल? रिजनरेशन काय करावं लागेल? इनकमिंग रॉ मटेरियल हीट आउटकम हॉट पाश्चरायझेशन मिल्क हिटिंग करावं लागेल. पहिले रिजनरेशन करायचं. पहिले काय करायचं? रिजनरेशन. त्यानंतर हिटिंग करायचं. त्यानंतर काय करायचं? हिटिंगचं टेम्परेचर किती? 72 डिग्री. त्यानंतर होल्डिंग, थोडं होल्ड करायचं. तर मग होल्ड कसं करायचं? मिल्क 15 सेकंदासाठी होल्ड करायचं. किती? 72 डिग्रीवर तापवायचं, 15 सेकंदासाठी होल्ड करायचं. त्यानंतर फ्लो डायव्हर्स. ओके, फ्लो डायव्हर्सची वॉल मधून फ्लो डायव्हर्स करायचं अंडर टेम्परेचर. ओके, समजलं? याची प्रोसेस समजली, ऍडव्हान्टेज समजले. त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय आहे? की जर
वॉटरची डेन्सिटी आणि मिल्कची डेन्सिटी स्टँडर्ड टेम्परेचरवर किती असती त्याला काय म्हणतात, त्याचा रेशो त्याला काय म्हणतात, एका स्टँडर्ड टेम्परेचरवर वॉटरची आणि मिल्कची डेन्सिटी किती असते याला काय म्हणतात, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती टेम्परेचरवर किती डिग्रीवर मोजतात, 15.6 डिग्रीवर. ओके, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वेगवेगळ्या याची वेगवेगळी आता ते नोट्स मध्ये दिले, तुम्ही वाचून घ्या. पण मी सांगतो, काऊ मिल्कची 1.028 टू 1.030, त्यानंतर बफेलोची 1.30 टू 1.32. फॅट किती मिल्कचं 0.93 मिल्क फॅट. त्यानंतर स्किम मिल्कचं 1.035 टू 1.037. आता फॅक्टर कोणकोणचे अफेक्ट करतात स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला, ऍडिशन ऑफ वॉटर. आता आपण दूध विकताना तर लय काळजी निघतो, बरोबर आहे ना, पाणी ओतू विकतो. 2 लिटर 3 लिटर 3 लिटर 4 लिटर, बरोबर आहे ना. एक कोणत्या तरी पिक्चर मध्ये एक आहे की ते रस्त्यानं जाताना एका नाल्यातलं पाणी घेऊन, म्हणजे नाल्यामध्ये स्वच्छ पाणी असतं पण घेऊन जातात ते, बरोबर, मिल्क मध्ये. ओके, तसं आता जमत नाही सर, आता मशीन आले, आता लय प्लॅटफॉर्म टेस्ट आले. त्या प्लॅटफॉर्म टेस्ट पण आपण शिकणार आहे, अल्कोहोलची टेस्ट, बरोबर. तुम्हाला ते म्हणले बरोबर ध्यानात येतं. हो सर. रिमूव्हल ऑफ फॅट, एखाद्या वेळेस काय होतं, फॅटचं रिमूव्हल होतं, स्किमिंग होती. ओके, त्यानंतर ऍडिशन ऑफ सॉलिड एसएनएफ. एसएनएफचं काय होतं, ऍडिशन होतं, म्हणजे सॉलिड नॉट फॅटचं. त्यानंतर अडल्ट्रेशन यूज करतात. अडल्ट्रेशन म्हणजे काय, अडल्ट्रेशन म्हणजे अशी वस्तू जी दुधात वापरल्याने दुधाची क्वांटिटी यूज होती किंवा दुधासारखं दिसून येतं. तर मग अडल्ट्रेशन मध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी वापरतो. अडल्ट्रेशन मध्ये वॉटर वापरतो जे की आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर युरिया पण वापरतो. त्यानंतर पावडर पण वापरतो. ओके, तर मग ह्या गोष्टी अडल्ट्रेशन म्हणून वापरतो. अडल्ट्रेशन म्हणजे असा घटक की जो दुधात मिक्स केल्याच्या नंतर तो लवकरात लवकर ओळखू येत नाही, मग काही प्रोसेस केल्याच्या नंतर ओळखू येणारच झाला. त्यानंतर समजा मिलावट करणे, दुधात मिलावट करणे. ओके, तर मग आता इंडिजिनियस ट्रॅडिशनल मिल्क प्रोडक्ट विथ एक्झाम्पल. ट्रॅडिशनल मिल्क प्रोडक्ट आपण आता हीट डेसिकेटेड मध्ये बनवतो. पहिली हीट डेसिकेटेड मध्ये कोणकोणचे बनतो आपण, इव्हॅपोरेशन युजिंग वॉटर म्हणजे खोवा, बासुंदी, रबडी, पेढा, बर्फी. म्हणजे त्यात काय करतो, दुधाला कॉन्सन्ट्रेट करतो, दूध हटतो ना, तर मग दूध हटून जे बनवतात त्याला काय म्हणतात, हीट डेसिकेटेड. त्यातून काय बनवतो, खोवा, बासुंदी, बर्फी, पेढा, बर्फी, ओके, बर्फी, त्यानंतर खोवा. आता हे तुम्ही जैन खाईल त्याला माहित असेल, खोवा, बासुंदी, बर्फी, रबडी. तोंडाला पाणी यायला लागलं सर, काय करावं. ऍसिड कोआगुलेटेड म्हणजे काय, जे फॉर्मेट ऑफ कोआगुलेशन ऑफ मिल्क. कोआगुलेशन कुठं करतो, म्हणजे दूध कुठं फाडतो आपण, दूध फाडून. ऍसिड कोआगुलेशन. मग सर पनीर बनवतो. पनीर सगळ्यात सर फेवरेट. काय चव लागते काय माहित, धडनं गोडच पनीर. असं वाटतं ते फाटेल दूध. एखाद्या वेळेस चहा फाटत नाही का, तसं स्वादित तेल असं वाटतं ते. बरं आम्ही नुसतं पनीर, कच्चं पनीर खाऊन बरं, मग समजते काही चव नाही लागत त्याला. ते मसाल्यासोबत तरी जरा बरं लागते. त्यापेक्षा आम्ही नॉन व्हेज वाले बरे. जाऊ द्या, तुम्ही व्हेज वाल्याला काय खाणार आहे पनीर शिवाय, काय आहे का तुमच्या, पनीर शेवभाजी बस. प्रश्न नका घेऊ म्हणा सर, आम्ही पण हातके तोडणार आहे. पनीर, त्यानंतर छना, रसगुल्ला. ओके, रसगुल्ला तरी जरा बरं लागतं ते, स्पॉन्ज खाल्लं. आणि ऍसिड कोआगुलेटेड म्हणजे समजलं, जे की आपण म्हणजे समजा ते दूध फाडून तयार करतो ते. ओके, हीट आपण जे दूध घोटून तयार करतो त्याला काय म्हणतात, हीट डेसिकेटेड. त्यानंतर फर्मेंटेड म्हणजे फर्मंट करून. फर्मेंटेड प्रोडक्ट कोणचे, जे की आपण फर्मेंटेशन करून तयार करतो. फर्मेंटेड मग कोण, दही फर्मेंट करतो ना, बरोबर आहे ना. दूध पहिले उकळतो, गरम करतो, त्यानंतर ते 2-3 दिवस फर्मेंट होते, तो चांगला असा. हा दही खायची वस्तू आहे बाबा, आपला फेवरेट विषय दही. मस्त दही, श्रीखंड, लस्सी सगळी फेवरेट आपली.
फर्मेंटेड प्रोडक्ट माय फेवरेट. ओके, म्हणा सर तुमचे काय सडेल प्रोडक्ट, पण मजा येते. दहीचं नाव आलं तर थांबा, आपण रिक्वेस्ट करू कोणाला तरी लस्सी ऑर्डर करायची. जे रूम मध्ये असेल त्याने लस्सी ऑर्डर करा प्लीज. तुम्हाला रूमची चक्कर घ्यायची का? कोणाकोणाला रूमची चक्कर घ्यायची कमेंट मध्ये सांगा की सर तुमची रूम पाहायची, आपण रूमची चक्कर घेऊ उद्या. कमेंट मध्ये जर तुम्ही सांगितलं तर आपण उद्या लाईव्ह लेक्चर घेऊन लाईव्ह लेक्चर मध्ये मस्त गप्पा ठोकू. अशा गप्पा ठोकू एन्जॉय करसान तुम्ही. फक्त कमेंट थ्रू करून सांगा. सगळ्याचे पेपर चांगले जायलाच, त्यात काही विषय नाही. म्हणताना सात तर डरने क्या बात. ठोको, लाईक शेअर सबस्क्राईब, ठोको ठोको ठोको. ओके, म्हणजे फर्मेंटेड प्रोडक्ट मध्ये काय ते दही, श्रीखंड, लस्सी. ओके, त्यानंतर फॅट रिच म्हणजे जास्त फॅट असतो सर. फॅट रिच, फॅट म्हणजे कसं सर? पहिला आठवतोय सर तूप, बरोबर आहे ना. बटर, बरोबर आहे. बटर, घी, मलाई. काय? घी, बटर, मलाई. ओके, समजलं. त्यानंतर सर कोणचं येते? फ्रोझन म्हणजे जे फ्रोज केलेले आहेत. फ्रोझन जे बेस ऑन फ्रोझन ट्रीट म्हणजे कुल्फी, मलाई का बर्फ, मलाई का बर्फ, कुल्फी. ते काय? फ्रोझन प्रोडक्ट म्हणजे कोणचे? कुल्फी. त्यानंतर आपण कोणची खातो उन्हाळ्यात? डबल. एक मिनिट वाचा तेवढं. मुंडल पाणी सुटलं. हीटर ते. ओके, समजलं. हे तुम्ही वाचून जा. हे इंग्लिश येणार म्हणजे येणार. या प्रोडक्ट मधून एक ना एक क्वेश्चनला येणार म्हणजे येणार. ओके, त्यानंतर आता आपला डिस्क्राईब फंक्शन अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ एफएस. फांसी दे दो इसको. फांसी काय आहे सर? फांसी नाही दी, फांसी. ओके, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. फूड किती ऍक्ट कधी आला आहे? 2006 मध्ये. ऑब्जेक्टिव्ह काय? टू लाय डाऊन सायन्स बेस्ड स्टँडर्ड आर्टिकल. म्हणजे सायन्स बेस्ड जे, म्हणजे समजा आपलं प्रिझर्व करायचं असलं, दूध प्रोडक्ट जर प्रिझर्व करायचे असेल ते सायंटिफिक रित्या प्रिझर्व झाले पाहिजे. त्यानंतर टू रेग्युलेट अँड मॅन्युफॅक्चर स्टोरेज डिस्ट्रीब्युशन सेल इम्पोर्ट. म्हणजे काय? स्टोरेज डिस्ट्रीब्युशन या ज्या गोष्टी आहे, ज्या गोष्टी सायंटिफिक रित्या झाल्या पाहिजेत किंवा रेग्युलेट केल्या गेल्या पाहिजेत, एखाद्या बॉडी ऑथॉरिटीच्या अंदर झाल्या पाहिजेत. नाहीतर मग काही लोक काय करतील, मिक्स प्रोडक्ट म्हणून विकतील, काही फेक प्रोडक्ट विकतील, काही स्कीम मिल्क विकतील. बरोबर आहे ना. त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. इन्शुअर अवेलेबिलिटी ऑफ सेफ होलसम फूड टू ह्युमन कन्झम्पशन. सेफ प्रोडक्ट झाले पाहिजे. त्यानंतर फंक्शन काय? फार्मिंग रेग्युलेशन. त्या काय होत्या? ऑब्जेक्टिव्ह. फार्मिंग रेग्युलेशन फॅट कंटेंट, SNF, मायक्रोबायल लिमिट. ह्या लिमिट त्यांनी फिक्स केलेले आहे. आता त्या पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे आले समजेल. त्या पण पाठ करायचं. डबल टोन मिल्क मध्ये किती % फॅट असतं, किती % सॉलिड नॉट फॅट असतं, किती. ओके, त्या गोष्टी समजल्या पाहिजेत तुम्हाला. त्यानंतर लायसनिंग म्हणजे एखाद्याला लायसन देणं मॅन्डेटरी. ओके, की बा एखादी समजा अमर नावाची कोऑपरेटिव्ह सोसायटी, मग त्याला लायसन देणं विकण्यासाठी, त्यांचे प्रोडक्ट टेस्टिंग करणं, रेग्युलर टेस्टिंग करून ते करणं. त्यानंतर इन्फॉर्समेंट, काही जर इन्फेक्शन करणं. त्यानंतर डेअरी प्रोडक्ट वगैरे याचं इन्शुअर करणं, की बा जर काही कंप्लेंट वगैरे जर आले त्या कंप्लेंटवर वर्क करणं. इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क अल्टरनेट सिस्टीम अबाउट. त्यानंतर टेस्टिंग करणं. त्यानंतर राईट शॉर्ट अबाउट प्रेझेंट डेअरी स्टेटस आपण केलेले. त्यानंतर डिस्क्राईब द न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स. न्यूट्रिशन मध्ये काय काय असतं? फासी समजलं की बा फूड सेफ्टी अँड ते न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स मिल्क. पहिले येते एनर्जी सोर्स मध्ये काय येतं? मिल्क, फॅट, लॅक्टोज प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी. फॅट प्रोव्हाइड 9.3 किलो कॅलरी पर ग्राम. किती येतं? 9.3 किलो कॅलरी पर ग्राम. ओके, किलो कॅलरी
पर ग्राम. त्यानंतर बॉडी बिल्डिंग मध्ये मिनरल, प्रोटीन, ओके, म्हणजे प्रोटीन, मिनरल, कॅल्शियम, फॉस्फरस इसेन्शियल टिश्यू फॉर्मेशन आणि बॉडी बिल्डिंग साठी जे लागतात ते कोणकोणचं. मिनरल मध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, ओके. त्यानंतर सर प्रोटीन, त्यानंतर सर विटॅमिन म्हणजे सी नसतं, विटॅमिन सी नसतं, ओके. हे ध्यानात ठेवा. पुन्हा ही लाईन महत्वाची तुमच्याकडं. त्यानंतर डायजेस्टिबिलिटी, 99% डायजेस्टिबिलिटी असते की बाबा जे मिल्क प्रोडक्ट आहे ते इझिली ऍब्झॉर्ब होतात, इझिली डायजेस्टेबल करू शकतात. त्यानंतर याच्यात काय नसतं सर, आयरन नसतात. त्यानंतर सर कॉपर नसतात, ओके. या 3 गोष्टी नसतात, याच्यावर ऑब्जेक्टिव्ह बनू शकते. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा, ज्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह बनू शकते. नोट्स मध्ये मी सगळं मेन्शन केलेलंच आहे, पण लिहा, ओके. एक्सप्लेन फॅक्टर अफेक्टिंग यील्ड अँड कंपोजिशन. आता जे मिल्क आहे आणि मिल्कचं जे कंपोजिशन आहे, म्हणजे एखादी समजा कॅटल आहे किंवा काऊ आहे, ती काऊ कसं मिल्क देते, त्याची कंपोजिशन कसं आहे. एखाद्या वेळेस आपण म्हणतो फॅट कमी लागलं, एखाद्या वेळेस फॅट जास्त लागतं, मग हे कंपोजिशन, किंवा एखाद्या वेळेस जास्त दूध देते, एखाद्या वेळेस कमी दूध देते. तर मग हे कशावर डिपेंड करतं, ह्या गोष्टी आपण आता शिकूया. पहिलं स्पेसिस अँड ब्रीड. कोणची तुम्ही स्पेसिस वापरता आणि कोणचं तुम्ही ब्रीड वापरता. पहिले स्पेसिस ध्यानात ठेवा. स्पेसिस मध्ये तुम्ही हे ध्यानात ठेवा की जर तुम्ही बफेलो जर वापरला, म्हणजे बफेलो जर वापरली, तर तुम्हाला जे फॅटचं पर्सेंटेज ते 6 ते 8 भेटू शकतं, ओके. 6 ते 8% पर्यंत फॅट भेटू शकतं. पण ते जर काऊची स्पेसिस वापरली, तुम्हाला फॅट किती भेटेल सर 2 पासून तर 4 पर्यंत, ओके. मॅक्सिमम 4 पर्यंत जाऊ शकतो, ओके. तर या ब्रीड नुसार तुमचं फॅट पर्सेंटेज चेंज होतं, ओके. त्यानंतर क्वालिटी ऑफ मिल्क. पण इथं यील्ड कशी आहे, यील्ड म्हणजे क्वांटिटी कशी आहे, लेस आहे सर. इथं क्वांटिटी लेस आहे, इथं यील्ड कशी आहे सर, हाय आहे सर, यील्ड हाय आहे, ओके. हे झालं स्पेसिस नुसार. आता कॅटल मध्ये समजा, आता कॅटलचं एक्झाम्पल घ्या, ब्रीड. आता ब्रीड मध्ये जी आपली साधी गाय, आपली जी देसी गाय दूध किती देते सर, लो दूध देते, ओके. न्यूट्रिशनली जरी जास्त असलं पण दूध किती देते, मिल्क यील्ड लो आहे. पण ती जर हॉलिस्टीन फ्रीझन जर घेतली, तर याच्यात जर घेतली, तर सर तिचं मिल्क यील्ड कसं आहे, मिल्क यील्ड हाय, ओके. मग अशा, पण सर याच्यात मग फॅट आहे की फॅट पण 2.5च फॅट लागतं सर, ओके. त्यात जर आपलं दुसऱ्या गाईचं जर म्हटलं, देवणी झाली, त्यानंतर वेगवेगळ्या गाई जर झाल्या, त्याचं फॅट कसं लागतं, चांगलं लागतं. जर्सी गाय झालं, ओके. आता याच्यानंतर येतं सर स्टेज ऑफ लॅक्टेशनचं स्टेज कोणचं आहे, ओके. फॅट प्रोटीन लेवल हाय, कोलेस्ट्रॉल डिक्रीज शॉर्टली आफ्टर, ग्रॅज्युअली इन्क्रीज टुवर्ड द एंड ऑफ लॅक्टेशन. आता लॅक्टेशनच्या वेळेस सुरुवातीला काय असतं, लॅक्टेशनच्या सुरुवातीला म्हणजे स्टार्टिंगला कसं असतं, स्टार्टिंगला लो असतं, ओके. त्यानंतर हाय होतं, त्यानंतर डबल लॅक्टेशनच्या शेवटी असतो, डबल लो होऊन जातो, ओके. या गोष्टी तुम्हाला समजून ध्यानात ठेवायच्या. त्यानंतर सर एज ऑफ ॲनिमल. आता सुरुवातीला जी पहिल्या वेळेस जर गाय जर दूध देत असेल तर पहिल्या वेळेस कमी देते, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5व्या वेळेस जास्त देते, 5व्या 6व्या पासून कमी होत चालते डबल, ओके. त्यानंतर मिल्क इंटरवल म्हणजे जर तुम्ही फ्रिक्वेंटली जर दूध काढत असाल सकाळ संध्याकाळ तर मिल्कची यील्ड कमी राहते, ओके, मिनिमम राहते. पण तुम्ही जर इंटरवल समजा दिवसातून एकदाच जर काढला तर मिल्क जास्त भेटेल, म्हणजे जास्तच भेटेल ना, ओके. पण विषय काय होता, फॅट कंटेंट कमी होऊन जातो. त्यानंतर फीड अँड फॉडर, सगळ्यात जास्त ध्यानात ठेवायचं फीड. आता तुम्ही मेंटेनन्स कसं करता, पूर्ण जे फीड आहे ते सायंटिफिकरित्या टाकता का नाही, सायंटिफिकरित्या, ओके. ते जर सायंटिफिकरित्या जर टाकलं तरच तुमचं फॅट पर्सेंटेज ते योग्य लागेल. त्यानंतर यील्ड जी आहे ती योग्य लागेल, ओके. त्या गोष्टी मेंटेन करावं लागेल. फीड अँड फॉडर कोणचं, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन मध्ये पहिले ग्रीन फॉडर टाकावं लागेल, ग्रीन. त्यानंतर सर ग्रीन टाकावं लागेल. त्यानंतर आपले वाळलेले कडधान्याचं वगैरे ग्रेन हज टाकावं लागेल. त्यानंतर सर
कन्सन्ट्रेशन पण द्यावं लागेल. म्हणजे कन्सन्ट्रेशन मध्ये तुम्ही ग्राउंडनट केक देऊ शकता, त्यानंतर कॉटन केक देऊ शकता. आता तिसरी कन्सेप्ट येते वे, WHEY, वे. आता वे कोणाला माहिती का? नाही सर, वे म्हणजे सर आतापर्यंत ऐकलं नाही. तुम्ही पनीर काढलं का? असं पनीर जेव्हा याच्यातून पिळता ना तुम्ही, पनीर पिळल्याच्या नंतर खाली कटोरीत पिवळं पाणी पडते, पिवळं पाणी, बरोबर आहे ना? पिवळ म्हणजे येल्लो कलरचं, येल्लो कलरचं जे पाणी पडतं ना त्याला काय म्हणतात? वे. ओके. वे इज अ ग्रेइश येल्लो फ्लुइड बाय प्रोडक्ट ऑप्टेन ड्युरिंग मॅन्युफॅक्चर ऑफ चीज, पनीर, चन, श्रीखंड. म्हणजे हे कोणचे येते? जे ऍसिड कोआगुलेटेड होते. ओके. मग हे कसं असन? ऍसिडिक असन सर. ओके. ऍसिडिक कंपोजिट काय इज कंट्रोल वॉटर, लॅक्टोज अँड वे प्रोटीन 0.4 to 9%. व्हॅल्यू ऍडिशनल प्रोडक्ट बाय युटिलाइज प्रिपेअर पावडर कन्सिडर वे बेस्ड बेवरेज. याच्यापासून काय बनू शकतो? वे बेस्ड बेवरेज बनू शकतो. लस्सी वगैरे हे याच्यात वापरू शकतो. ओके. डिफाईन पॅकेजिंग. आता पॅकेजिंग काय आहे की आता मला सांगा, जर पॅकेजिंग नसती तर तुम्हाला आता जे डेअरी व्यतिरिक्त जे दूध भेटतंय, म्हणजे किराणा दुकानवर इकडं तिकडं जे पॅकेट मिल्क भेटते ते भेटू शकलं असतं नाही. ते कशामुळे पॉसिबल झालं? मॉडर्न डे पॅकेजिंग टेक्निकमुळे. ओके. मग मॉडर्न डे पॅकेजिंग टेक्निकमुळे तुम्हाला माहिती आहे की मिल्क जी लाईफ आहे, मिल्कची जी लाईफ आहे ती किती सगळ्यात जास्त किती 2 ते 3 दिवस टिकते सर, बरोबर आहे. त्यानंतर दही सर जास्तीत जास्त सर 4 ते 5 दिवस असंच होतं ना. जुन्या काळात जेव्हा बनलं तेव्हाच खा जाऊ. आता सर आपल्या दुकानात किती दिवस दही पडेल राहतं? 4 ते 5 दिवस दूध पडेल राहतं. तरी पण ठीक आहे, 2 ते 3 दिवस पण दूध नाही टिकत, एकच दिवस टिकत होतं पहिले. ओके. गरम करून जर ठेवलं तर 1.5 दिवस जास्तीत जास्त. पण ते पॉसिबल कशामुळे झालं? पॅकेजिंगमुळे. पॅकेजिंग टूल काय? पॅकेजिंग इज अ टूल प्रोटेक्ट अँड कंटेन गुड मिनिमाइज इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट अँड प्रिझर्वेशन. म्हणजे जे इन्व्हायरमेंटचं जो इम्पॅक्ट आहे कशावर सर? इन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट मिल्क अँड मिल्क प्रोडक्टवर कमी कसं होईल याच्यावर काम कोण करतं? पॅकेजिंग. ओके. त्यानंतर ते 4 प्रकार पडतात. एस्थेटिक पॅकेजिंग म्हणजे काय करतात? USTR ट्रीटेड मिल्क प्री स्टरलाइज करून स्टरलाइज एन्व्हायरमेंट मध्ये ऑब्टेन करतात. त्यानंतर मॉडिफाय ॲटमॉस्फेअर MAP मॉडिफाय ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग MAP मध्ये काय करतात माहिती का? पॅकेज मध्ये हवा भरतात. ओके. मिल्क सोबत काही गॅसेस भरतात. ते गॅसेस त्याला काय करतात? सेफ ठेवतो. व्हॅक्यूम पॅकेजिंग मध्ये काय करतात? जी एअर आहे ती रिमूव्ह करतात. रिटॉर्टिंग पॅकेजिंग मध्ये काय करतात? रिटॉर्ट पॅकेजिंग मध्ये यूज हीट स्टेबल पाऊच. ओके. हीट स्टेबल पाऊच करतात. सिलेक्शन क्रायटेरिया काय? पॅकेजिंग मटेरियलचा सिलेक्शन क्रायटेरिया काय की नॉन टॉक्सिक पाहिजेत. त्यांनी टॉक्सिक केमिकल रिलीज नाही केले पाहिजे. ऑक्सिजन वगैरे मॉइश्चर हे मेंटेन केलं गेलं पाहिजे. ओके. एक्सप्लेन द मिल्क मेथड प्रिझर्वेशनच्या किती मेथड आहे? फिजिकल, बायोलॉजिकल, कल्चरल अँड हर्बल मेथड. कोणचं? फिजिकल, बायोलॉजिकल, ओके, कल्चरल अँड हर्बल मेथड. ओके. कल्चरल मेथड मध्ये तुम्ही फॉर्मॅल्डिहाइड, ओके, फॉर्मॅल्डिहाइड वापरू शकतात. त्यानंतर फिजिकल मेथड मध्ये तुम्ही पाश्चरायझेशन, होमोजेनायझेशन करू शकता, पाश्चरायझेशन अँड स्टरलायझेशन करू शकता. त्यानंतर बायोलॉजिकल मेथड मध्ये काय वापरू शकता? तुम्ही एखादा कल्चर वापरू शकता, म्हणजे कल्चर टू फर्मेंट मिल्क. ओके. स्टार्टर कल्चर वापरू शकता. स्टार्टर कल्चर आता मी तुम्हाला सांगतो, जर मिल्क आपल्याकडे जी दही बनवून येतं त्यात पहिले असं गरम दूध टाकतात. ओके. दूध टाकून त्यात स्टार्टर कल्चर टाकून देतात आणि आपल्याकडे पाठवून देतात. ओके. कूल करून आपल्याकडे पाठवून देतात. ओके. ते मग जोपर्यंत फ्रीज मध्ये तोपर्यंत ते नॉर्मल दही असतं. जेव्हा आपण ओपन करतो त्यानंतर त्यात प्रोसेस फास्ट स्टार्ट होती. तुम्ही कधी पहा तेव्हा खा, तुम्हाला जास्त असं जशी पाहिजे तशी दह्यासारखी टेस्ट येत नाही. थोड्यानंतर ते जास्त आंबट व्हायला लागतं. ओके. त्यानंतर हर्बल मेथड, केमिकल मेथड पण झाला. हायड्रोजन पेरॉक्साईड सुद्धा वापरतात. त्यानंतर हर्बल मेथड मध्ये काय वापरतात? क्लो वापरतात, एक्स्ट्रॅक्ट थ्रू. डिस्क्राईब
रिसेप्शन ऑफ मिल्क. रिसेप्शन ऑपरेशन काय? रिसेप्शन म्हणजे आता रिसेप्शनिस्ट कुठं असतो सर? रिसेप्शनिस्ट तर हॉटेलमध्ये असती का असतो? सर प्रश्न नका जाऊ सर, आम्ही कुठं हॉटेलमध्ये गेलो? अरे जा रे, एन्जॉय करा. हो सर एन्जॉय करतो आम्ही. एकच मिनिट. जा रे, तुम्ही कधी एन्जॉय करसान? हो सर म्हणा एन्जॉय करतो आम्ही, पेपर झाल्यावर आता बाहेरच जाणार आहे. किती दिवस कॉमन ऑफ घेणार ते सांगा बरं कमेंट करून. कॉलेज वाईज सांगा की सर आम्ही इतके दिवस कॉमन ऑफ घेणार आहे. मला पण समजा ना आमच्या पोराला किती दिवसच घ्यावं लागतं. सर म्हणा कॉमन ऑफ म्हणजे सुकून आहे सर. जे कॉलेजला बंक मारा वाटतंय ना तर सुकून. ओके या प्लॅटफॉर्म स्टेट म्हणजे काय? की जर आपल्याकडून एखाद्या शेतकऱ्याने इथून मिल्क आणलं, आपल्या जवळ आणलं, तर मग आपण कसं ओळखायचं सर ते प्युअर आहे का नाही, किंवा तिच्यात वॉटर मिक्स आहे का नाही, किंवा वेगळं दुसरं काही मिक्स आहे का नाही. तर मग हे करण्यासाठी आपण प्लॅटफॉर्म टेस्ट करत असतो. तेव्हा त्याला भाव ठरवून देण्यासाठी पण प्लॅटफॉर्म टेस्ट केले जातात. तर जे डेअरीवर दूध घेऊन जातात ते पहिलं काय होतं? अनलोडिंग म्हणजे त्याच्याजवळून घ्यायचं, आपल्याकडं अनलोड करायचं. त्यानंतर प्लॅटफॉर्म टेस्ट करायच्या. सेन्सरी पहिले कलर जर कसं दिसतंय, प्युअर जर दिसायला लागला खराब आहे, हे गद्दारी गरबी म्हणजे थोडं खराब झालेलं आहे. ओके त्यानंतर स्मेल घेतात. सुकून की स्मेल आई तो अच्छा है, अगर स्मेल अच्छी नहीं आई तो कुछ तो प्रॉब्लम है वीडियो. ओके उसके बाद सेडिमेंट. ओके त्यानंतर क्लॉट ऑन बॉइलिंग. क्लॉट आता तुम्ही पाहिलं की एखाद्या वेळेस दूध आणतो ना आपण, ते फाटतं घरी येऊन गरम करायला गेले की, मग तसं कॉट ऑन बॉइलिंग म्हणजे ते जर फाटलं समजा बॉईल केल्याच्या नंतर, तर मग ते काय लोचा आहे बाई इसमें. ओके मग सॅम्पलिंग, काही सॅम्पल घेतात, त्याचं एक SNF स्टडी टेस्टिंग करतात. SNF म्हणजे सॉलिड नॉट फॅट. सॉलिड नॉट फॅट हे एवढं ध्यानात ठेवा की 8.5 च्या बरोबर असते. ओके 8.5 ची शेत असते. ओके एवढं ध्यानात ठेवा. तुम्हाला काही नाही आलं तर 8.5 लिहून टाका. त्यानंतर वेईंग मेजरमेंट करतात, त्याचं व्हॉल्यूम नुसार वेट रेकॉर्ड करतात आणि नंतर पेमेंट देतात. ओके त्यानंतर कूलिंग. त्यानंतर आपण काय करतो? 5 डिग्रीवर कूल करतो. का? की त्यात मायक्रोबियल ग्रोथ नाही झाली पाहिजे. एवढं ध्यानात ठेवा की मिल्कच्या बद्दल घ्यायचं पहिले झपकन गरम करायचं, सपकन खाली आणायचं, उतरवायचं त्यांनी. बरोबर? गरम थंड, गरम थंड, थंड गरम, थंड गरम, थंड गरम. कसं थंड गरम, थंड गरम, थंड गरम, थंड गरम. अरे काही पण करायला होता. ठोको लाईक शेअर सबस्क्राईब करो, लाईक शेअर सबस्क्राईब करो. अहो म्हणा सर तुम्ही तर ते याच्यावरनी झाले कसं ते एक सर आहे ते मॅचचे. ठोको ठोको. जय माता दी, जय माता दी. ओके हिच्यात काही स्टँडर्ड दिले, स्टँडर्ड मिल्क. आता तुम्ही एवढं ध्यानात ठेवायचे. तुम्हाला आता मस्त एक स्टोरी सांगतो. आपण 10 रुपयाचं दुधाचं पाकिट घेतो ना, 10 रुपयाचं, 10 रुपयाचं, याला म्हणतात डबल टोन मिल्क. डबल टोन मिल्क म्हणजे ध्यानात ठेवायचं जे फॅट आहे ते येतं 1.5%. किती? 1.5%. SNF किती येतं? 9%. हे येतं फॅट आणि हे SNF 9%. ओके ओके त्यानंतर सर हे काय आलं? डबल टोन मिल्क. डबल टोन मिल्क त्याच्याच जागी टोन मिल्क मध्ये काय येते सर? टोन मिल्क मध्ये फॅट डबल करून टाका. फॅट डबल केलं 3%. 3% फॅट आणि जे SNF आहे ते फक्त 0.8% न कमी करायचं. हे झालं SNF. ओके त्यानंतर सर स्टँडर्ड मिल्क. स्टँडर्ड मिल्क म्हणजे स्टँडर्ड जे आपल्याला 28 रुपयाची जी पाकिट आहे तिच्यात जे भेटते ना त्याला म्हणतात स्टँडर्ड मिल्क. त्या येतंय 4.5 फॅट आणि 8.5 SNF. ओके हे स्टँडर्ड मिल्क. त्यानंतर सर फुल क्रीम मिल्क. क्रीम मिल्क मध्ये काय असेल सर? क्रीमी. क्रीमी म्हणल्यावर सर फॅट जास्त असेल. फॅट किती असतं क्रीम मिल्क मध्ये? क्रीम मिल्क मध्ये फॅट असतंय. याला काय म्हणतात? स्टँडर्ड मिल्क. स्टँडर्ड मिल्क 28 रुपयाची पुरी भेटती ती. ओके क्रीम मिल्क मध्ये 6% फॅट असते. ओके त्यानंतर SNF किती असतो? 9. ओके त्यानंतर स्किम मिल्क. स्किम मिल्क मध्ये मॅक्सिमम 5% फॅट आणि SNF 9. ओके हे समजलं तुम्हाला? ही जी स्टोरी ही ध्यानात ठेवा. स्टँडर्ड
टोन मिल्क, डबल टोन मिल्क, टोन मिल्क. ओके, अरे समजले, स्टोरी समजली बाळांनो. त्यानंतर व्हॉट इज डेअरी बाय प्रोडक्ट, हायली ऍसिडिक. बाय प्रोडक्ट कोणकोणचे असतात? बाय प्रोडक्ट ऑप्टेन ड्युरिंग मॅन्युफॅक्चर, म्हणजे मॅन्युफॅक्चर मध्ये एक प्रायमरी समजा पनीर भेटला तर मग व्हे जे त्याचं ते पाणी त्याला काय म्हणतात व्हे, ते काय झालं एक बाय प्रोडक्ट झालं. ओके, तर मग हायली ऍसिडिक मिल्क ऑप्टेन बाय प्रोडक्ट रिक्वायरमेंट, पनीर चीजच्या याच्यात काय बाय प्रोडक्ट तयार होतं, कन्वर्ट काय करू शकतो आपण घी मध्ये. त्यानंतर इम्पॉर्टंट ऑफ चिलिंग अँड स्टोरेज, चिलिंग अँड स्टोरेज साठी. चिलिंग अँड स्टोरेज दोन्ही शब्द सारखे वापरतात. थंड म्हणजे 5 ते 4 डिग्री पर्यंत त्याला काय करायचं, तापमान कमी करायचं. ओके, त्यानंतर मायक्रोबियल कंट्रोल साठी. जर बॅक्टेरियाची पॉप्युलेशन तिथे जर वाढली तर बॅक्टेरियाची पॉप्युलेशन आपल्याला कमी करावं लागेल, मायक्रोबियल ग्रोथ कमी करावं लागेल. तर ती ग्रोथ कमी करण्यासाठी 5 ते 4 डिग्री. त्यानंतर क्वालिटी प्रिझर्वेशन, क्वालिटी प्रिझर्वेशन करायचं, फ्रेश फ्लेवर, न्यूट्रिशनल व्हॅल्यू, मिल्क. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन. मेथड ऑफ कुलिंग कोणचं आहे? कॅन इमर्शन. कॅन इमर्शन म्हणजे अशा कॅन ठेवायच्या आणि त्या कुलिंग म्हणजे कुलिंग टँक मध्ये ठेवायच्या. त्यानंतर सरफेस कूलर. सरफेस कूलर म्हणजे काय की समजा हिच्यातून दूध वाहा लागलं तर हिच्यातून पाणी वाहायचं, हे काय आलं सरफेस कूलर. ओके, बल्क मिल्क कूलर. ओके, बल्क मिल्क कूलर मध्ये टँक डायरेक्ट रॅपिडली कूल होते. कंपोजिशन ऑफ लॅक्टोज. लॅक्टोजचं कंपोजिशन काय? ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. ओके, न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स डेअरी इंडस्ट्रियल. नंतर वेस्टर्न डेअरी प्रोडक्ट कोणचे? चीज. त्यानंतर कंडेन्स मिल्क, होल मिल्क पावडर. होल मिल्क पावडर जी आपण पावडर खातो मिल्कची त्याला काय म्हणतात? होल मिल्क पावडर. ओके, कंडेन्स मिल्क. त्यानंतर कॉमन अडल्ट्रेशन कोणकोणचे वापरतो? कॉमन अडल्ट्रेशन मध्ये सर पहिले वॉटर वापरतो, वॉटर. त्यानंतर सर स्टार्च, स्टार्च वापरतो. त्यानंतर सर स्टार्च झालं, त्यानंतर सर युरिया वापरतो. त्यानंतर सर डबल काय वापरतो? डिटर्जंट वापरतो. डिटर्जंट झालं सर, डबल काय वापरू शकतो? शुगर अँड ग्लुकोज. हे काय वापरू शकतो आपण. ओके, मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आयोडीन टेस्ट करावं लागेल. आयोडीन टेस्ट केल्यामुळे हे समजतंय. व्हॉट इज दही. दही काय? दही इज अ फर्मेंटेड मिल्क डेअरी प्रोडक्ट, लॅक्टिक ऍसिड. ओके, त्याचे कल्चर पासून करतात. मग ते काय करायचं? रिसिव्ह करायचं. त्यानंतर स्टँडर्डाइज करायचं. ते स्टँडर्डाइज म्हणजे SNF त्याचा मेंटेन करायचा. त्यानंतर पाश्चरायझेशन करायचं. त्यानंतर तो कूल करायचा, पाश्चराइज करून कूल करायचा. त्यानंतर इनॉक्युलंट टाकायचं. स्टार्टर इनॉक्युलंट टाकलं, इनॉक्युलंट स्टार्टर इनॉक्युलेशन कसं टाकायचं? ते दही ते मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी घडून आल्या पाहिजेत आणि ते पॅक करायचं. पॅक करून काय करायचं? आपल्याकडं स्टोअर करायचं 4 ते 5 डिग्रीवर आपल्याकडं पाठवून द्यायचं. मग न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स काय? व्हिटॅमिन्स अँड मिनरल मध्ये खूप रिच आहे. डायजेशन, गॅस्ट्रो इंटेस्टायनल जे प्रॉब्लेम आहे ते पण खूप चांगल्या प्रकारे ते करतं. त्यानंतर लो टेम्परेचर, लॉंग टाइम साठी जे ठेवतो. मग वॅक्स स्ट्रक्चर करायचं, हिटिंग करायचं, ऍग्रिगेशन करायचं, होल्डिंग, कुलिंग अँड युजेस. ओके, आता फ्रीजिंग पॉइंट काय असतं? फ्रीजिंग पॉइंट किती आहे हे ध्यानात ठेवा. फ्रीजिंग पॉइंट आहे 0.549. एक आहे 47 काऊसाठी आणि 549 कोणासाठी आहे? बफेलो साठी. हे काऊसाठी ने बफेलो साठी मायनस. हो, इम्पॉर्टंट काय? डिटेक्ट ऍड वॉटर वगैरे ऍड करण्यासाठी. त्यानंतर स्टार्च कल्चर. डेअरी बाय प्रोडक्ट कोणचे? वे ऍसिडिक. खोवा. आता तुम्हाला व्हेरायटी ऑफ खोवा येईल. खोवाच्या व्हेरायटी पिंडी खोवा. पिंडीपासून काय पण शकतो आपण? पेढा आणि बर्फी. मग धाप मधून काय पण शकतो? गुलाबजामुन, पंतोवा. त्यानंतर दाणेदार पासून काय बनवू शकतो? कलाकंद किंवा मिल्क टी. ओके, आता याच्यात काही तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे, त्या ऑब्जेक्टिव्ह तुम्ही करा. ओके, आता एक प्रश्न राहिला आपला की सर फॅक्टर फिजिओकेमिकल प्रॉपर्टी मध्ये सर्वात पहिले प्रॉपर्टी आहे सर तुमचं
फिजिकल अपॅरन्स कसं आहे, फिजिकल अपॅरन्स कसं आहे, फिजिकल अपॅरन्सली कसं दिसतं सर. ओके. कलर कसा आहे, कलर मध्ये कसं पाहिजे सर, व्हाईटिश पाहिजे. ओके. त्यानंतर सर फ्लेवर कसा आहे, फ्लेवर कसा येतो सर त्याचा. ओके. त्यानंतर सर फ्लेवर झाला, त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती सर त्याची, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बद्दल आपण इन डिटेल पाहिलं, पण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती ती. ओके. त्यानंतर फ्रीजिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. मग फ्रीजिंग पॉइंट आपण बघितला आता, फ्रीजिंग पॉइंट. त्यानंतर बॉइलिंग पॉइंट. तर बॉइलिंग पॉइंट ध्यानात ठेवायचा किती येत आहे, बॉइलिंग पॉइंट ध्यानात ठेवायचं तुम्हाला 10.70 डिग्री. ओके. एवढा काय याचा बॉइलिंग पॉइंट. त्यानंतर सर स्पेसिफिक हीट, विस्कोसिटी. त्यानंतर स्पेसिफिक हीट, विस्कोसिटी. ओके. ऍसिडिटी आणि पीएच, ह्या गोष्टी तुम्हाला आता पाठ करून जायचे. फिजिओकेमिकल मध्ये इनलिस्टिंग अँड एक्सप्लेन येऊ शकतं. आतापर्यंत आता जे इथे ऍड होती तिथं आपण सर्व गोष्टी कव्हर अप केलेल्या आहे. तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांमध्ये शेअर करा. ओके. धन्यवाद.